Pandharpur, a holy city based on the banks of river Chandrabhaga. It is the abode of the god Vitthal and goddess Rukmini. Also known as the Dakshin Kashi, thousands of feet walk this way every day, some to offer their prayers and some to leave behind their unwanted children. Navrange Balakashram was established in 1875 by Justice Rajshankar Dwivedi when he found a crying child on the banks of the river. The motto of the Sanstha is to support orphan children and homeless women. आणि पंढरपूरमध्ये देवाच्या दारी सोडलं ही कन्सेप्ट आहे. तर हे खरंच अजूनही इतकी मुलं म्हणजे देवळाच्या बाहेर सोडतात का? रेल्वे स्टेशन आहे, एसटी स्टँड आहे, पोलीस स्टेशनच्या मागे कुठे सोडतात की पोलिसांचं लक्ष जावं म्हणून. कुठल्याही पब्लिक प्लेसला सोडून जायची होती. अशा पद्धतीची जी पाळा किंवा आहेत त्यांची कुटुंब फॅमिलीज कधी स्ट्रेस होत नाही एकदा त्याग केला की कधी कोणी येत नसतं. आम्ही वर्तमानपत्र जाहिरात देतो किंवा ओळख पटवून मिळून जावं म्हणजे एकदा त्याग केला की कोणी येत नाही. Navrange Balakashram provides shelter to many, from little babies to young women. Some babies and kids are given in adoption to good families and a follow-up of 3 years is conducted to ensure their well-being. After completing 8 years of age, the boys are sent to the other branch at Mumbai. The girls stay here until they are capable of supporting themselves or their marriage. The staff of Navrange Balakashram works day and night to bring smiles on their faces and laughter in their eyes. आणि सकाळी 8 वाजल्यापासून ह्या स्वयंपाक म्हणजे कुकवाल्यांची ड्युटी चालू होते. त्यांच्यावर जबाबदारी जास्त असते की सकाळचा नाश्ता, चहा, दूध, छोट्या बाळांचा नाश्ता आणि सगळ्यांना द्यायचं, पुरवायचं. आता एखाद्या मुलाला जर का काही आजार झाला असेल तर त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल डाएट असं बनवणं सगळं वेगळा नाश्ता असतो मुलांसाठी, पौष्टिक आहार. एखादा बाळ असं म्हणजे टीबी पेशंट सुद्धा असतं, त्यावेळेला अंड उकडून सेपरेट त्याला दिलं जातं. The Balakashram takes care of their education by enrolling them in nearby schools. It also organizes various cultural programs and events to provide for their all-round development. It gets grant from the government which is not adequate. Thus, donations from the society are welcome and utilized. कितवीत आहात तुम्ही सगळे आता? मी सध्या आता 11वीला जाणार. अच्छा. मी 12वी. आम्ही 12वी. माझं BA कम्प्लीट आहे. तुम्ही मोठी होऊन काय करणार? आम्हाला भरपूर शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभा राहायचं, मला फॅशन डिझायनर व्हायचंय. काय नाव आहे तुमचं? सुलताना रामपाल. अच्छा. आणि तुम्ही नर्सिंग केलंय? हां, नर्सिंग झालं. पहिल्यांदा भीती वाटत होती शिकताना, नंतर पहिल्या वेळेस ड्युटीला घातलं. बाळांची सेवा कशी, परत IV कशी लावायची, सिरेंज वगैरे कशी धरायची असं शिकलं. काय नाव आहे तुमचं? सौदीपा मिलिंदराव सिरसाट. हां. आणि आता तुमचं लग्न झालं आहे ना? हो मग इथे माहेर पण एक्सपिरियन्स करायला आला आहे पुन्हा? हो, खूप छान वाटते. आणि मला सासरी काहीच त्रास नाही आहे. मला सगळे चांगले समजून घेत आहेत, आईसारखं प्रेम लावत आहेत.